हॅलो नमस्कार आणि पुन्हा एकदा आजच्या नवीन व्हिडिओमध्ये सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत। तर आज धनत्रयोदशी आहे आणि सगळ्यांना आमच्या सगळ्यांकडून धनत्रयोदशीच्या खूप खूप मनापासून शुभेच्छा। आज अशी पूजा तर मस्त करायचीच आहे संध्याकाळची। सकाळची पूजा करून झालेली आहे आणि त्यानंतर आता नाश्ता आणि स्वयंपाकाची तयारी। हे दिवस इतके बिझी असतात ना की काहीच वेळ मिळत नाही घरातली कामं करता करता, फराळ बनवता बनवता आणि बरीचशी कामं असतात, सगळी कामं एका वेळी येतात। सो त्यातूनही वेळ काढून तुम्ही व्हिडिओज बघता, छान असे कमेंट करता, लाईक करता, तर खरंच सगळ्यांच्या परत मनापासून धन्यवाद। कारण ना आता याची सुद्धा आपल्याला इतकी सवय झालेली आहे की मोबाईल नाही घेतला किंवा टीव्ही नाही बघितली, बुक नाही वाचलं, ज्यांना या सवयी आहेत, हे नाही केलं तर आपलं काहीतरी अपुरं राहिलंय किंवा काहीतरी सुनं सुनं सारखं वाटतं। मोबाईलची तर इतकी सवय झाली ना, काही चांगल्या गोष्टींसाठी, बऱ्याचशा चांगल्या गोष्टींसाठी मोबाईल उपयोगात पडतो आणि काही प्रत्येक गोष्टीचे साईड म्हणजे थोडेफार फायदे तोटे असतात, पण आपल्याला आता त्याशिवाय राहावलं जात नाही। तर आज काय करणार आहे मला थोडासा फराळ बनवायचा आहे म्हणून मी लवकर कामं आवरते। पूजा तर माझी आधीच झाली होती आणि आज धनत्रयोदशी आहे, तर सकाळी सुद्धा धने आणि गुळ याचा मी प्रसाद दाखवला। नैवेद्य आता जे स्वयंपाकात बनेल सकाळच्या त्याचं मी ताट दाखवणारच आहे। आणि अश्विनचं आज थोडंसं साफसफाईचं काम चालू होतं, वरचे कप्पे साफ केले नव्हते, त्यानंतर वॉर्डरोब क्लिनिंग थोडंसं राहिलेलं, तर ते आता क्लीन करून घेतील। आणि स्वयंपाक झाल्यानंतर आता इथे शंकरपाळ्याची तयारी। तर इथे मी अर्धा किलो मैदा घेतलेला आहे, त्यानंतर 100 ग्राम तूप घेतलं आहे, तुम्ही बघू शकता मोठी वाटी आहे, अर्धी वाटी तूप, आणि त्यापेक्षाही थोडी मोठी वाटी म्हणजे 1.5 वाटीपेक्षा थोडंसं कमी पिठी साखर घेतली आहे आणि तेवढंच दूधही घेतलं आहे म्हणजे अर्धी वाटी। तर भांडं गरम करायला ठेवलं, त्यात दूध टाकलं, त्यानंतर तूप टाकायचं। तुपाचं जर बनवायचं नसेल तर तुम्ही तेलही टाकू शकता, पण तुपाचे बनवले ना की एकदम खुसखुशीत होतात। आणि त्यानंतर पिठी साखर जवळपास 1.5 वाटी मी पिठी साखर घेतली आहे अर्धा किलो मैद्यासाठी। तर हे छान असं मिक्स करून घ्यायचं। त्याबदलेही थोडीशी पिठी साखर मी वेगळी काढून ठेवली, कारण गोड आम्हाला तेवढं फारसं आवडत नाही, थोडंसं फिक्कं असलं तर ते खाण्यातही जास्त येतं। आणि यावेळी मी साखरेची शंकरपाळी बनवत आहे, नाहीतर मी गूळ टाकूनच शंकरपाळी बनवते आणि तेही मैदा न वापरता गव्हाचं जे पीठ असतं त्याची बनवते। पण नेहमी ते सुद्धा खाऊन आता असं वाटलं की यावेळी मैदा आणि साखर यूज करावा। तर यामध्ये मी थोडीशी वेलची पूड पण टाकली आणि थोडंसं गरम होईपर्यंत म्हणजे साखर विरघळेपर्यंत ते छान असं मिक्स केलं। गॅस बंद केला, एक परात होती मोठी, त्यामध्ये हे सगळं मिश्रण काढलं आणि अगदी किंचितचं म्हणजे चिमूटभर जे मीठ म्हणतो ना आपण, स्वाद येण्यासाठी, थोडं चविष्ट लागण्यासाठी थोडंसं मीठ घातलंय। तर खूप जास्त गरमही नाही आणि खूप जास्त थंडही होऊ द्यायचं नाही आहे, असं कोमट असलं पाहिजे। त्यानंतर त्यात मैदा मिक्स करायचा, जेवढा मैदा त्यात बसतो तेवढा मैदा मिक्स करायचा। एकतर तो जास्तही होऊ शकतो किंवा थोडासा कमीही पडू शकतो। तर मला परफेक्ट अर्धा किलो मैदा लागला होता आणि घट्टसर असं गोळा मळून घ्यायचा आपलं। गव्हाच्या पिठाचे आणि गुळाची जर शंकरपाळी बनवली तर त्याचा ना जो आपण गोळा बनवतो किंवा कणिक मळतो ती खूप घट्ट असते आणि त्यासाठी मला नेहमी अश्विनची मदत लागते, कारण ते लाटायला इतकं भारी जातं। सो अश्विन लाटून देतात आणि माझं तळण्याचं काम असते। पण आता मैद्याचे बनवायचे आहे आणि ही जी आपण कणिक किंवा मैदा मळतो ना तो एवढा घट्ट नसतो, नॉर्मल मळायचा आहे, खूप घट्ट नाही आणि खूप पातळ नाही, म्हणजे चिटकायला नको। आणि आता पटापट लाटून घेते। फक्त प्रोसिजर जी होती त्यातही काही कठीण नाही आहे, जसं आपण प्रत्येक वर्षी करतो तसंच। तर पोळीसारखं मी पोळीपेक्षा थोडंसं जाड लाटून घेतलं आहे। काल जी खारी शंकरपाळी बनवली ती अगदीच पातळ लाटली होती पोळी, पण यामध्ये थोडं घट्ट केलं की मस्त लेअर आल्यासारख्या होतात आणि शंकरपाळी तर खुसखुशीत होणारच जर व्यवस्थित प्रमाण घेतलं तर असे चौकोनी आकारामध्ये छोटे छोटे स्क्वेअर मी करून घेतलेले आहेत आणि मस्त आता शंकरपाळी पटापट तळून घेते। थोडासा उशीर लागतो कारण ना मीडियम फ्लेमवर करावे लागतात आणि थोडेसे आपण जाड जर केले तर त्यासाठी थोडा वेळ लागतोच, पण अगदी खुसखुशीत होतात। जर मोठ्या फ्लेमवर केले तर वरून तर ते झाल्यासारखे वाटतात पण आतून कच्चे राहतात। तर हे एक वेगळे काढून ठेवलेलं आहे, कारण हे खाल्ले जातात आणि रियांश आता सारखं डब्यांना हात लावेल म्हणून प्रत्येक पदार्थ मी थोडासा असा वेगळा काढून ठेवलेला आहे लक्ष्मीपूजनासाठी। तर शंकरपाळी बनवून झाले, त्यानंतर दुपारच्या वेळी वॉलपेपर लावण्यासाठी आले होते। एकच होते ते, कारण एकच वॉलपेपर होतं, दुसऱ्या साईडचं वॉलपेपर आम्हाला आवडलं नाही, जी डायनिंगची वॉल आहे तिकडचं, तर ते आम्ही नंतर बघू, नाही तर दोन्ही एकाच वेळी लावायचा प्लॅन होता।
तर हे आहे टी व्ही युनिटचं वॉलपेपर आणि वॉलपेपर हा जो पेपर आहे तो कोरियन पेपर आहे. त्यामध्येही वेगवेगळे ब्रँड येतात, कोरियन, जर्मन, इंडियन. तर हा कोरियन आहे आणि खूप छान क्वालिटी होती. जवळपास 5,000ला हा एक रोल आम्हाला पडला. यापेक्षाही अजून खूप महाग होते आणि यापेक्षा स्वस्तही होते. आणि हा एक आम्हाला आवडला कारण थोडंसं आम्हाला मॅचही करायचं होतं. लुवर्सचा थोडासा डार्क कलर हवा होता आणि त्यानंतर थोड्या अशा गोल्डन पट्ट्या हव्या होत्या. तर तसा आम्हाला जसा जमेल किंवा तिथे जसा सूट होईल ना तसा तो वॉलपेपर घेतलेला आहे. आणि आता ते ग्लू बनवत आहेत. ग्लू फर्स्ट टाईमच मी असं बघितलं की पाण्यामध्ये कुठलं तरी पावडर मिक्स होत होतं आणि त्याने असा ग्लू बनत होता. असं वाटतं आपल्याला की पाण्यामध्ये कसा ग्लू बनेल, पण वॉलपेपरचा, स्पेशली वॉलपेपरचा असा ग्लू बनतो. तर ते पूर्ण वॉलपेपरचं मेजरमेंट त्यांनी घेतलं, वॉलचं मेजरमेंट घेतलं, त्यानंतर वॉलपेपर कट केलं आणि त्यानंतर आता तो ग्लू लावून घेत आहेत. आणि तसंही वॉलपेपर लावायच्या आधी ते मेजरमेंट घ्यायला येतात, जसं मी मागच्या व्हिडिओमध्ये सुद्धा शेअर केलं होतं. मेजरमेंट घेतलं होतं, त्यानंतरच वॉलपेपरची ऑर्डर दिली जाते. आणि वॉलपेपर येण्यासाठी जर असं कोरियन किंवा जर्मन असेल तर 2 दिवस लागतात, किंवा मग त्यांच्याकडे अवेलेबल असेल जसे इंडियन वगैरे तर एका दिवसात किंवा सेम डेलाही तुम्हाला मिळू शकतं. तर आता पूर्ण वॉलपेपर अशा पद्धतीने लावून झालेला आहे आणि खूप छान दिसत होतं. ॲक्च्युली तीच व्हाईट वॉल बघून ना आमच्या हॉलमध्ये किंवा पूर्ण घरामध्ये पूर्ण व्हाईट वॉल आहे आणि त्यावेळी आम्हाला तीच चांगली वाटत होती. व्हाईट असल्यामुळे कसं घर थोडंसं मोठं आणि नेहमी फ्रेश वाटतं. पण हा जो टी व्ही युनिटचा एरिया आहे, आता जेव्हा आम्ही फर्निचर बनवलं तेव्हा लगेचच पुताई किंवा मग कलरिंगचं काम केलं होतं. आता थोड्याशा क्रॅक्स जात आहेत कारण प्रत्येक ठिकाणी किंवा प्रत्येक नवीन घरामध्ये 2 ते 3 वर्षात क्रॅक्स जातात आणि सीपेज नाही आहे पण अशा क्रॅक येणारच आहे. सो त्या टी व्ही युनिटच्या साईडनेही थोड्याशा क्रॅक गेलेल्या आणि ते चांगले दिसत नव्हत्या. म्हणून म्हटलं की वॉलपेपर लावून थोडासा लुकही चेंज होईल आणि त्या ज्या क्रॅक्स आहे त्याही झाकल्या जातील. खूप सुंदर वाटत होतं. एक जेव्हा नवीन चेंज बघतो ना तेव्हा तो खूप छान वाटतो. आता हा सुद्धा काही दिवस असा बघावासा वाटेल, नंतर तो यूज टू होऊन जाईल. कसं वाटतंय वॉलपेपर हे पूर्ण लागल्यानंतर परत एकदा मी तुम्हाला दाखवेल. प्रोफाईल लाईट लावल्यानंतर किंवा तिकडचा जो मेन लाईट आहे तो लावल्यानंतर त्याचा लुक जास्त चांगला येईल. त्याचा ॲक्च्युअल कलर व्हिडिओमध्ये जसा आहे तसा दिसत नाही आहे, त्याच्यावरची डिझाईनही लांबून दिसत नाही आहे, पण तो तिथे व्यवस्थित सूट झाला. आमचा जो मेन डोअर आहे आणि त्याचा कलर थोडासा तोही मॅच झाला, तोही न कळत, आणि बाकीचं तर व्यवस्थित मॅच करण्याचा प्रयत्न केलाच होता. सो असा वॉलपेपर. आणि आणखी काही प्रश्न असतील तर तुम्ही मला विचारू शकतात. जे वॉलपेपर किंवा होम डेकोरचे शॉप असतात ना, जिथे कार्पेट मिळतात किंवा मग टाईल मिळतात, तिथेसुद्धा आता वॉलपेपर मिळतात आणि हे रोलनुसारच असतात. सो वॉलपेपर लावून झाला. आता रात्रीचे म्हणजेच संध्याकाळी जेव्हा दिवाबत्ती होईल, सगळे लाईट्स लागतील, तेव्हा मी ते कसं दिसतंय सांगेल. तर आज मला फराळाचं बनवायचं होतं पण दुपारचा वेळ जवळपास 1 ते 1.5 तास, त्याच्यापेक्षा जास्त त्यामध्येच गेला कारण थोडंसं क्लिनिंग वगैरे करावं लागलं, तो ग्लू पुसावा लागला, झाडून घ्यावं लागलं आणि चकली माझी बनवायची राहिली होती. 1-1, 2-2 पदार्थ आता झाले पाहिजे असं डिसाईड केलेलं. आणि चकली नेहमीच अश्विन आणि मी करते. रियांश तर आता मॅक्सिमम टाईम खालीच असतो किंवा खेळण्यामध्येच बिझी असतो. थोडं त्याला म्हटलं की मम्मा दिवाळीची सुट्टी आहे, वॅकेशन चालू आहे, असं त्याचं लगेच तो लाडीगोडी लावायला सुरुवात करतो. पाय इतके दुखत आहेत, माझेच नाही, मला माहिती आहे माझ्या सगळ्या मैत्रिणींचं अगदी अंगभर काम होत असेल, पाय, हात, खांदे सगळं दुखत असेल, पण तरीही या गोष्टी आपल्याला करायच्या असतात. आपण आनंदाने करतो, भलेही मग नंतर थोड्या वेळ आराम करतो, पण या सगळ्या गोष्टी आपल्याला अगदी आपल्या हाताने आणि सगळ्याच करायच्या असतात. माझं जसं आहे मला माहिती आहे, बऱ्याचशा माझ्या मैत्रिणी असतील, तुमच्या बाबतीतही असंच असेल की नाही, थोडंसं जास्त वेळ लागेल किंवा थोडी कंबर दुखेल, पाय दुखेल, पण सगळंच झालं पाहिजे. तर मस्त अशी खुसखुशीत चकलीसुद्धा झाली होती. चकली मी भाजणीची चकली कधीच करत नाही, सरळ पीठ आणते, ते कसं मळायचं सगळं त्यावर डिटेल लिहिलेलं असतं आणि मस्त अशी चकली आमची रेडी आहे. आज धनत्रयोदशी आणि संध्याकाळची इथे माझी पूजेची तयारी. तर धनत्रयोदशीच्या दिवशी धनाची पूजा असते आणि मला वाटतं की आपल्या सगळ्यांच्या घरातील मेन धन जे आहे ते म्हणजे हे धनधान्य. तर त्याची आज पूजा होते, अन्नपूर्णा मातेची पूजा होते आणि आपल्याकडे जे काही आणखी धन आहे त्याचीसुद्धा पूजा करतात. पण मी आता जे
5 धान्य ठेवलेले आहेत, गहू, तांदूळ, डाळ आणि बाकीचे कुठलेही जे धान्य आहेत ते तुम्ही ठेवू शकता. मी 5 ठेवले आहेत आणि मला वाटतं की यापेक्षा जास्त ठेवायची की नाही हे मलाही माहीत नाही. मध्ये ना मी खूप डीप जात नाही आणि म्हणूनच त्यामागची स्टोरी किंवा ते का करतात हे मी आता तुम्हाला इथे सांगणार नाही. मी 5 धान्य ठेवले आहे. विड्याचा गणपती, मध्ये आहे अन्नपूर्णा माता आणि आज धनत्रयोदशी आहे म्हणून परत एकदा धने आणि गुळाचा नैवेद्य. तर अशी साधी सोपी माझी पूजा असते. धान्याची पूजा झाली, त्यानंतर आज धनत्रयोदशी आहे तर आज 13 दिवे लागले. काल वसुबारस होती तर काल 12 दिवे लावले होते. आता बरेच जण 13 दिवे लावतात तर ते सगळीकडे 13 दिवे लावतात. मी देवाजवळ 13 दिवे लावते आणि त्यानंतर मग बाकीचे मेन डोअरला 2 असतात, तुळशीजवळ 1 असतात. तर अशी माझी आजची धनत्रयोदशीची पूजा झाली. संध्याकाळची छान अशी पूजा झाली. पूर्ण घर प्रसन्न वाटत होतं आणि हा एक नवीन चेंज, तो जो टी व्ही युनिटचा एरिया आहे तो हायलाईट केला आणि खूप सुंदर दिसत होता. व्हिडिओपेक्षा जास्त सुंदर दिसतोय तो ॲक्च्युअलमध्ये. तुम्हाला कसा वाटला नक्की मला कमेंट करून सांगा आणि आणखी काही प्रश्न असतील तर नक्की तुम्ही मला विचारू शकता, मी नक्की त्याचं उत्तर देईन. त्यानंतर आज धनत्रयोदशी आहे, यमदीपदान करायचं आहे. तर असं एखादं धान्य घेऊन त्यामध्ये दिवा लावायचा. आपला जो मेन डोअर आहे त्याच्या दक्षिणेला हा दिवा लावायचा असतो. त्याच्यामागेही वेगळं शास्त्र आहे, आता ते मी सांगत नाही. तर बाहेर आल्यानंतर मस्त अशी जी थोडी घरची लाईटिंग लावलेली आहे ती, आणखी जी आणलेली आहे ती आकाश कंदीलवाली छोटी ती लाईटिंग लावायची आहे. आज वेळच मिळाला नाही. ही लाईटिंग अश्विननी लावली, ती लाईटिंग आता मला लावायची आहे तर मी उद्या लावेल. आणि बाहेर मस्त दिसतंय सगळीकडे, अगदी चमचम चमचम लाईट, वेगवेगळ्या प्रकारची लाईट्स दिसते. घरामध्ये सगळ्यांच्या लाईट्स लागलेली आहेत. खूप मस्त वाटतं सगळं. खूप वेळपर्यंत बाहेर इथेच बसून होते. फटाकेही फुटण्याचा आवाज येतात. आज थोडे कमी आहेत म्हणून जरा छान वाटतं. आता दिवाळी आली की तेवढेच फटाकेचे आवाजही जास्त येतील. मस्त वाटतंय ना बाहेर बघितल्यानंतर, एकदम कलरफुल, सगळीकडे लाईट्सच लाईट आहे. मस्त वाटतं. खूप वेळपर्यंत बाल्कनीत उभी होते आणि रियांश गेलाय खाली, तर आता त्याला आणायला जाते कारण तो थोडे थोडे फटाके घेऊन जातोय आणि ही सगळी मुलं ना एकत्र खेळतात. पण तरीही भीती वाटते, पण या सगळ्या कामातून वेळही मिळत नाही की त्याच्या मागे पूर्ण वेळ मी देऊ शकेल. सो आता थोडा वेळ खाली जाते आणि पूजा झाली, सगळं व्यवस्थित झालं आणि इतकं बिझी जातो की मध्ये मध्ये थकल्यासारखंही वाटतं. पण आता पूजेच्या वेळी आणि आता छान वाटतंय, सगळं व्यवस्थित झालंय. तर कारण आत्ता काही करण्यासारखं नाही आहे म्हणूनही कदाचित, नाहीतर कसं होतं बॅक टू बॅक आपल्याला कामं लागलेली असतात आणि त्याचा विचार करूनच आपण थोडं थकतो. पण आता काही कामं नाही आहे. आता सकाळीच मी थोडासा स्वयंपाक जास्त करून ठेवलेला, भाताला तडका द्यायचा आहे आणि चपात्या करायच्या आहेत फक्त, बस झालं. म्हणून स्वयंपाकाचं टेन्शन आहे. म्हणून थोड्या वेळ आता खाली जाऊन येते आणि तुम्हा सगळ्यांना परत एकदा धनत्रयोदशीच्या खूप खूप मनापासून शुभेच्छा. चला मग आत्ताच्या व्हिडिओला मी इथेच एंड करते. आजचा व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल परत सगळ्यांचे खूप खूप मनापासून धन्यवाद. बाय.